तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळेजण खूप मजेत असणार आहे. आणि सर्वप्रथम मला एक सांगा, अँगल कसा आहे? चांगला आहे. सो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन अशा व्हिडिओत. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण बनवणार आहे आपल्या महिंद्रा जनरेटर, जे की तुम्हाला तिथं मागे ठेवलेलं दिसतंय. सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जनरेटर कसं बनवलं त्याचे मला फोटोज सेंड करा आपल्या इंस्टाग्राम आयडीवर. इथं इंस्टाग्राम आयडी. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले तुम्हाला फॉर्म शीटवर असं काही आखून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून सर्व मापं घेऊन घ्या आणि त्यानंतर त्याला प्रॉपरली कटिंग करून घ्या. आणि कट करताना प्रत्येकाचे 2-2 कट करा. याचे पण 2, याचे पण 2, याचे पण 2. मग मी ज्यांना व्हिडिओमध्ये जसं जोडतोय तसं त्यांना जोडून घ्या. पहिले 2 पार्ट जोडून घ्या, नंतर मग तिसरा पार्ट जोडून घ्या, नंतर मग चौथा पार्ट खालून जोडून घ्या. नंतर त्याला चारी बाजूने फॉर्म शीटच्या तुकड्याने कव्हर करून घ्या. मग आता काही आपलं जनरेटर असं दिसतंय. मग त्याला तुम्ही असं आखून घ्या. हे मी अंदाजपंच आखलंय, टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून पहा मी कसं आखलंय. तसं तुम्ही अंदाजपंच आखून घ्या आणि नंतर त्याला प्रॉपरली कटिंग करून घ्या, जसं मी केलंय. हे पहा, मी आता याला कसं कटिंग केलंय मस्तपैकी. आणि याला 2 दरवाजे का काढले मित्रांनो? कारण आपण त्याच्यामध्ये बॅटरी टाकणार त्यासाठी. तर चला आता या दरवाजांना आपण हँडल्स लावू. तर हे पहा मित्रांनो, हँडल्स लावले आणि आपला दरवाजा जास्त मधात जाऊ नये म्हणून मधात एक फॉर्म शीटचा तुकडा लावले. तर आपल्याला आता बनवायचं याचं सायलेन्सर. सायलेन्सर बनवायला सर्वात पहिले तुम्हाला घ्यावी लागेल रिकामी आपली फेविकॉलची बॉटल, त्यानंतर एक कागदाचा रॉड आणि कागदाच्या रॉडचं थोडंसं तुकडं कापून घ्यायचं आणि ते आपल्या फेविकॉलच्या बॉटलच्या टॉपला चिपकवायचं आहे. अशा प्रकारे मी चिपकवले. तसं नंतर आपलं हे सायलेन्सर आपल्याला जनरेटरवर असं फिक्स करायचं आहे. त्यानंतर आपलं जनरेटर काही असं दिसतंय. तर आता आपल्याला याला रेडियम करायला जायचंय. तर मी याला रेडियम करून आणतो. तर रेडियम केल्यावर आपलं महिंद्रा जनरेटर काही असं दिसतंय. तर तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सॉरी पर थोडासा व्हिडिओ आपला लेट झाला. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय. तो कडीकोंडा म्हणता नाही का, त्याचं काम करेल. मग मित्रांनो, त्याच्यानंतर मी अजून परत आपल्या जनरेटरवर ना डिझाईन आखून घेतली. हे बघा डिझाईन. आता याला मी कोरणार आहे. कसं? ते या ब्लेडने. हे पहा. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ना आपली रिकामी झालेली फेविकॉलची बॉटल घ्यायची आहे आणि त्याच्यावरचं स्टिकर जे ते काढून घ्यायचं आहे. स्टिकर काढून झालं मित्रांनो, आपण डिझाईनमध्ये कागदाचा रोल लावतो त्याचं एक तुकडं पुढे लावायचं. का? तर ते तुम्हाला पुढे समजेल. तर मित्रांनो, आपण आपल्या जनरेटरचं कोरीव काम केलेलं आहे आणि मी तर एक्स्ट्रा दरवाजा पण बनवला आहे आणि त्याला धरायला हँडल पण बनवलं आहे. आणि मित्रांनो, आपला दरवाजा मध्ये जाऊ नये म्हणून त्याला मधात एक बारीक फॉर्म शीटचा तुकडा लावला आहे. हे बघा. आणि मित्रांनो, हा एक्स्ट्रा दरवाजा मी का बनवला आहे? कारण आपल्या ज्या बॅटऱ्या आहे त्या मधात बसायला हव्यात. आणि साईडने पण मी नक्षीकाम करून घेतलं आहे. तर या सर्व गोष्टींमध्ये ना मित्रांनो, जनरेटर बनवताना तुम्हाला एकच काळजी घ्यायची की तुम्ही जे त्याच्यावर नक्षीकाम करणार आहे ते थोडं प्रॉपर असायला हवं. शांततेत बसून करा. तर मित्रांनो, आपण कागदाचा रोड यासाठी लावला होता की आपलं हे बनणार आहे जनरेटरचं सायलेन्सर. तर मित्रांनो, आपलं जे आहे ना जनरेटर रेडी झाले. सो आता याला करायचं आहे रेडियम एवं कलरिंग. सो मी कलरिंग तर नाही करणार, कारण कलरिंग केलं ना डिटेल येत नाही गाडीला आणि रेडियम केलं तर थोडी डिटेल येतं म्हणून. मग मी घेऊन आलो आपल्या जनरेटरला रेडियमच्या दुकानावर. मस्तपैकी रेडियम केलं. तर आता बघा तुम्ही आपल्या जनरेटरचा फायनल लुक. आणि हो, जर का तुम्हाला जनरेटर आवडलं असेल ना मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा कसं आहे काय आहे.